राम राम मंडळी मित्रांनो, आज एकदमच जबरदस्त पद्धतीचा एक पेशंट आपण पाहिलेला आहे। आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूयात नेमकं मी कोणता पेशंट बद्दल बोलतोय। मित्रांनो, सकाळी सकाळी उठलो आणि वडिलांना सीताफळाचं टोपलं घेऊन त्या ठिकाणी नेऊन दिलं, कारण की वडिलांचं जे आहे बिझनेस खूप जास्त चालतात, त्याच्यातील सीताफळ विकणे हा एक बिझनेस आहे। नंतर घरी आलो मित्रांनो, आज कारल्याची भाजी होती आणि परत एक पेशंट होता। हा जो बैल दिसतो तुम्हाला एकदमच फुगलेला होता, वसंत आडे काका म्हणजे आमच्या गोपाळपूर लमणतांडा या गावातीलच हा बैल होता। त्याला त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ट्रीटमेंट करायची होती। बैलाला ट्रीटमेंट केल्यानंतर बैलांना शेण टाकलं, त्यानंतर थोडीशी लघवीही केली। मित्रांनो, हा बैल मुळात खूप जास्त डेंजर होता, यानं आपल्याला 2 नडगीवर लाथा घातल्या। चला ठीक आहे, कारण की जनावरचं डॉक्टर होणं म्हणजे काय सोपं काम नाही। त्या ठिकाणी आले मित्रांनो नखाते डॉक्टरांनी त्या ठिकाणी या म्हशीला पाहिलं। म्हशीचं जे आहे हे कॅल्शियम कमी झालेलं होतं। त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो अंजनगाव या ठिकाणी। त्यानंतर मित्रांनो आपण रेड्यावर यमदेवाला जाताना पाहिलं। यमदेव कोणाकडे जात होता काय माहित नाही। परत आपण आलो घरी, या ठिकाणी आपल्याला मुंगांची रांग दिसली आणि त्यानंतर मित्रांनो आपण आलो केजला दवाखान्यात पाहिलं मित्रांनो। तर त्या ठिकाणी डॉक्टर साहेब चर्चा करत होते कोणत्या तरी गंभीर विषयावर। मग मित्रांनो आपण निघलो अंजनगाव या ठिकाणी। अंजनगावला परत आपल्याला एक सिरियस पद्धतीचा पेशंट आलेला होता। जो पेशंट म्हणजे त्या ठिकाणी एक गाय आडवी पडलेली होती। रस्ता एकदमच विचित्र पद्धतीचा होता, 2-3 प्रकारचा रस्ता आपण तोडत आणि बॅग आपल्या खांद्यावर घेऊन रानातून रस्ता 1.5 किलोमीटर तोडत एकदम सिरियस पेशंट पाहण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी एक गाय जी आहे सकाळपासून थरथर कापत होती आणि मी गेलो त्यावेळेस आडवी पडलेली होती। सकाळपासून थरथर कापली म्हणजे तुम्ही लवकर बोलवलं त्या गायीला मित्रांनो आळवी लावल्याच्या नंतर गाय उठून बसली आणि जेव्हा थोडंसं बरं वाटलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या गावाकडे चाललेलो होतो। वाटामध्ये खूप सुंदर पद्धतीचे बैल आपल्याला दिसले आणि घरी आलो तर संध्याकाळचा व्ह्यू होता आणि टेरेसवरून आभाळ जे आहे ते एकदमच छान पद्धतीचं दिसत होतं। आजच्या व्हिडिओ तेवढेच, धन्यवाद।